विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक कैलास सर तुमचं स्वागत करतो. आपण एक महत्त्वाची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो टॉपिक कव्हर करायचा आहे, ज्याचं टायटल आहे भारताची राज्यघटना आणि प्रशासन. याच्यामध्ये पहिला भाग तुम्ही पाहिला असेल, पहिलं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल आणि आज आपण त्याच्याच पुढचा भाग जो आहे त्यामध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये एवढं मात्र करा की क्रमाक्रमाने एक एक व्हिडिओ जे आहेत ते कव्हर करत पुढे जा. मध्येच कोणतेही व्हिडिओ पाहतायत किंवा टॉपिक पाहताय असं करू नका, जेणेकरून तुम्ही मात्र काय व्हाल त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाल. तर असं व्हायला नको, यासाठी क्रमानं जे लेक्चरला टायटल दिलेले आहेत ॲप्लिकेशनवरती एक एक व्हिडिओ अपलोड होत राहतील ते तुम्ही व्यवस्थित कव्हर करा. कारण हा टॉपिक जो आहे भारताची राज्यघटना आणि प्रशासन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही हा व्यवस्थित कव्हर केला तर तुम्हाला एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील. कारण यामध्ये मार्क देणारे टॉपिक जे आहेत, जे महत्त्वाचे 2-3 टॉपिक मार्क्स आपल्याला देऊ शकतात, या टॉपिकमध्ये या टॉपिकची गणना होते, ज्याचा टायटल आहे भारताची राज्यघटना आणि प्रशासन. प्रिलियममध्ये साधारणतः 10, 12, कधी 13, कधी 15 क्वेश्चनसुद्धा त्याच्यावरती आलेले दिसतात. तर एवढे मार्क आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे किंवा एवढे मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी ही महत्त्वाची लेक्चर सिरीज. अपेक्षा ही आहे की तुम्ही जास्त काही करू नका, जेवढा भाग मी तुम्हाला देतो आहे तेवढाच करा. फक्त रेफरन्स म्हणून तुम्ही 2 पुस्तकं जवळ ठेवा. एक म्हणजे कोणतं तर 11वी-12वी स्टेट बोर्ड आणि दुसरा भाग म्हणजे कोणता तर रंजन कोळंबे सरांचं. तर एवढे 2 पुस्तकं जरी वाचली तरी पुरेच आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे लक्ष्मीकांतचं, पण ते सध्या मात्र तुम्हाला समजणार नाही. सध्या त्या पुस्तकाकडे नाही गेले तरी चालतील. ते पुस्तक खूप अगदी शेवटी हातात घेतलं तरी चालतं आहे. सध्या मात्र 11वी-12वी आणि रंजन कोळंबे सरांचं अशी 2 पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित कव्हर केली तर मला वाटतं तुमचा भाग खूप व्यवस्थित कंप्लीट होईल. कारण या टायटलमध्ये किंवा या सब्जेक्टमध्ये महत्त्वाचं हे आहे की काय करायचं आहे त्याच्यामध्ये, की कायद्याचे शब्द जे आहेत किंवा स्टेटमेंट जे आहे ते व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. आणि यासाठी भरमसाठ वाचन वगैरे असलं काही लागत नाही. उलट लिमिटेड मटेरियलमधून महत्त्वाचा भाग तुम्ही समजावून घेतला आहे आणि तोच तुम्हाला एक्झामला व्यवस्थित आठवतो आहे. या बेसवरती तुम्ही एक्झामला गेलेले आहेत. बघा, या ठिकाणी टायटल तुम्हाला समजला. यामध्ये भारताची राज्यघटना आणि प्रशासन याची माहिती घेणार आहोत. आज आपण जो टॉपिक सुरू करणार आहे त्याचा टायटल आहे भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये. आणि याच्याच पुढे नेमकी भारताची घटना जी आहे त्याच्यामध्ये असलेली कलमं, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेले भाग आणि त्याच्यामध्ये असलेली परिशिष्ट, या 3 भागांची माहितीसुद्धा याच लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे हे लेक्चर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये आणि कलम, भाग आणि परिशिष्ट याबद्दल माहिती देणार असेल. आपण पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे व्हिडिओ नंबर 1 मध्ये काय पाहिलं होतं की यामध्ये भारताची घटना बनली कशी याबद्दलची माहिती बघितली होती, किंवा त्यामध्ये असलेली जी त्रिमंत्री योजनेनं भारताची घटना समिती सांगितली होती 389 सदस्यांची. पण नंतर मात्र पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर जे 299 सदस्य झाले आणि या 299 सदस्यांनी जी भारताची घटना बनवली, ही घटना कशी बनली याबद्दलची माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये घेतली होती. आज आपण त्याच्या पुढच्या भागाकडे आलो आहोत. आज पुढच्या भागामध्ये काय बघायचं आहे की जी भारताची घटना बनलेली आहे, एवढी मेहनत घेऊन 2 वर्ष 11 महिने 17 किंवा 18 दिवस जे काही पकडले जातात, एवढा असा मोठा लॉंग पिरियडमध्ये ही जी भारताची घटना बनवलेली आहे ती नेमकी कशी आहे, त्याची वैशिष्ट्ये काय, त्यानंतर ती नेमकी कशी बनलेली आहे, त्याला डिवाईड कसं केलेलं आहे, हा भाग याच्यामध्ये समजावून घ्यायचा आहे. असं समजा की हे लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुमच्या पेपरमध्ये 1-2 क्वेश्चन नक्की या भागावरती विचारले जातील, एवढी माहिती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. बघा, या ठिकाणी भारताची किंवा भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये याच्यामध्ये काय की पहिलं वैशिष्ट्य असं मानलं जातं की भारताची घटना जी आहे ती सर्वात मोठी आणि लिखित घटना आहे. हे भारताच्या घटनेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. आता या ठिकाणी हा पॉईंट जो आहे तो काय करायचा असतो, व्यवस्थित समजावून घ्यायचा असतो. म्हणजे एकदम सरळ सेवा असतील, त्यानंतर क्लरिकल एक्झाम, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक वगैरे अशा ज्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये हे वैशिष्ट्य तुम्हाला फक्त वैशिष्ट्य म्हणून विचारलेलं असेल, बरोबर चूक काहीतरी लिहायचं असेल, रिकामी जागा भरा अशा टाईप काहीतरी लिहायचं असेल.
पण ज्यावेळी तुम्ही MPSC सारख्या एक्झामचा अभ्यास करता, स्पर्धा परीक्षा ग्रुप बी सी या एक्झामकडे जाता, त्यावेळी मात्र तुम्हाला ते वैशिष्ट्य जे आहे ते व्यवस्थित समजावून घ्यावं लागतं. म्हणजे फक्त वैशिष्ट्य वाचू नका, की याच्यामध्ये मात्र काय करा की ती वैशिष्ट्य जे आहे ते समजावून घ्या. समजावून घेणं म्हणजे काय की सर्वात मोठी आणि लिखित घटना आहे. लिखित घटना याचा अर्थ मात्र तुम्हाला कळाला असेल की काही देशांच्या घटना ह्या अलिखित आहेत. जसा अलिखित घटना असलेला देश म्हणजे कोणता, तर ब्रिटन या देशाची घटना जी आहे ती अलिखित मानली जाते. त्यानंतर सर्वात मोठी असं म्हणताना म्हणजे या ठिकाणी बघा की ब्रिटनची घटना ही कशी आहे, अलिखित आहे. पण भारताची घटना कशी आहे, लिखित आहे. लिखित म्हणजे काय की सगळं लिखित डॉक्युमेंट आहेत एकत्र. ब्रिटनमध्ये मात्र असे लिखित डॉक्युमेंट कुठेही एकत्र नाही. त्या ठिकाणी रूढी परंपरेनं तिथला भाग चालतो आणि म्हणून ब्रिटनची घटना ही अलिखित मानली जाते आणि भारताची घटना ही लिखित मानली जाते. त्यानंतर भारताच्या घटनेमध्ये बघा, भारताच्या घटनेत जे काही बुक बनवलेलं आहे, पुस्तक बनवले, भारताची घटना बनवली, त्याच्यामध्ये काय आहे की या ठिकाणी एक प्रस्ताविका जोडलेली आहे. आपल्या घटनेला एक प्रस्ताविका आहे. आपल्या घटनेमध्ये 22 भाग आहेत आणि आपल्या घटनेमध्ये 8 अनुसूची आहेत, ज्याला शेड्यूल्ड किंवा परिशिष्ट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा परत एकदा बघा की प्रस्ताविका 1, भाग 22 आणि अनुसूची 8 अशा पद्धतीनं हे मूळ घटनेमध्ये होतं. पण आपला घटनेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत किंवा बदल करण्याची संधी जी आहे ती घटनाकर्त्यांनीच दिलेली आहे. यानुसार प्रस्ताविका जी आहे ती आज सुद्धा एकच आहे. त्यानंतर घटनेमध्ये भाग जर बघितले तर ते 25 आहेत. खरं तर 26 झाले असते, पण एक भाग त्याच्यातून मायनस झालेला आहे आणि म्हणून त्यांची संख्या जी आहे आजही ती 25च आहे किंवा आज ती 25 दिसते. आणि अनुसूची ज्या आहेत त्या 8 आहेत. 8 होत्या पण आज मात्र किती आहेत, 12 आहेत. त्याचा शेवटचा नंबर किती किंवा त्यामध्ये नेमकं काय येतं हे आपण पुढे पाहूच. पण या ठिकाणी एवढं प्राथमिक स्वरूपात लक्षात ठेवा की आपल्या घटनेमध्ये प्रस्ताविका जी आहे ती मूळ 1 होती आणि आजही एकच आहे. भाग 22 होते, 26 झाले होते पण एक भाग काढून टाकला, त्यामुळे आज भागांची संख्या 25च आहे. आणि अनुसूची 8 होत्या, आज मात्र त्या किती आहेत, 12 आहेत. नंतर म्हणजे 9, त्यानंतर 10, 11 आणि 12 ह्या असलेल्या अनुसूची ज्या आहेत त्या नंतर जोडल्या, त्यामुळे संख्या जी आहे ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे, तर 12 पर्यंत पोहोचलेली आहे. तर या ठिकाणी हा भाग समोर ठेवला. आणि अमेरिकेची घटना बघितली तर अमेरिकेच्या घटनेमध्ये केवळ 7च कलम आहेत आणि भारताच्या घटनेमध्ये मात्र बघा एवढा सगळा भाग की प्रस्ताविक 1 आहे, भाग 22 आहेत, 25 झाले, अनुसूची 12 आहेत. त्यानंतर कलम जर पाहिली तर या कलमांची संख्या सुद्धा मूळ कलमांची संख्या 395 होती, पण आज मात्र ते 465 ते 470 पर्यंत पोहोचले आहे. म्हणजे अमेरिकेच्या घटनेमध्ये केवळ 7 कलम आणि भारताच्या घटनेमध्ये जवळपास 400-450 कलम अशा पद्धतीने. म्हणून भारताच्या घटनेला काय म्हटलं जातं की सर्वात मोठी आणि लिखित घटना या नावाने ओळखलं जातं. सर्वात मोठी आणि लिखित घटना या नावानं भारताच्या घटनेला ओळखलं जातं. तर हे वैशिष्ट्य झालं याचं, सर्वात मोठी आणि लिखित घटना याचं स्पष्टीकरण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल ॲडिशनल माहिती मी तुम्हाला सांगतो की मूळ घटनेमध्ये एक प्रस्ताविका, आज सुद्धा एकच प्रस्ताविका. भाग 22, आज भाग 25 आहेत. 26 झाले होते पण एक मायनस आहे, पण तरीही शेवटच्या भागाचा नंबर हा 22च आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर अनुसूची 8 आहेत आणि शेवटच्या भागामध्ये आज 12 जे आहेत त्या शेवटच्या अनुसूचीचा क्रमांक जो आहे तो 12 आहे. त्यानंतर कलम 395 होती, आज मात्र 465-70 पर्यंत पोहोचलेली आहे, पण आजही लास्टच्या कलमाचा नंबर हा 395च आहे. म्हणजे बाकी जे आहेत ते उपभाग किंवा उपकलम या स्वरूपात ऍड केले आहेत. अशा पद्धतीने हा भाग या ठिकाणी लक्षात ठेवा, सर्वात मोठी आणि लिखित घटना या स्वरूपात. त्यानंतर आपली घटना मोठी होण्यामागची कारणं कोणती आहेत, अशा पद्धतीचा जर काही प्रश्न विचारलास तर याचं स्पष्टीकरण काय द्यायचं बघा. आपल्या भारताच्या घटनेमध्ये ती मोठी बनली याची कारणं काय, तर जगातील विविध घटनांचा संचित अनुभव त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपली घटना जी आपण पुढे पाहणारच आहे की त्याच्यामध्ये काय केलंय की अमेरिकेमधून, ब्रिटनमधून, फ्रान्समधून, ऑस्ट्रेलियामधून जवळपास असं म्हटलं जातं की 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि त्यातलं जेवढं काही चांगलं वाटेल तेवढं आपल्या घटनेमध्ये टाकलं. उलट खरं तर आपल्या घटनेबद्दल आरोप केला जातो तो म्हणजे काय की तुमची घटना बनवली यापेक्षा तुम्ही काय केलंय की ते एक पॅचवर्क आहे. पॅचवर्क म्हणजे काय की तुकडे तुकडे, इकडून एक बाब घेतली, इकडून एक बाब घेतली आणि तुमची सगळी घटनेमध्ये टाकली. आता ते पॅचवर्क काय वगैरे वगैरे हे थोडंसं नंतर पाहू, पण इथे लक्षात ठेवा की असं काय झालं की जगातील विविध घटनांचा अभ्यास केला आणि तो सगळा भाग त्याच्यामध्ये टाकल्यामुळे काय झालं, ती मोठी बनली असा त्याचा अर्थ. त्यानंतर आपल्या घटनेमध्ये जे फंडामेंटल राईट आहे, ज्याला आपण मूलभूत हक्क असं म्हणतो, त्याचं तपशीलवार विवेचन आपल्या घटनेमध्ये दिलेलं आहे.
म्हणजे असं म्हटलं जातं की जगामधल्या इतर घटना जर बघितल्या तर याच्यामध्ये असं कुठेही तपशीलवार विवेचन किंवा एवढी डिटेल माहिती जी आहे त्याच्यामध्ये दिसत नाही, पण आपल्या घटनेमध्ये डिटेल दिसते आणि म्हणून आपली भारताची घटना जी आहे ती मोठी बनली असं म्हटलं जातं. त्यानंतर केंद्र आणि राज्यांची घटना एकत्रच आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही अमेरिकेमध्ये जाता त्यावेळी अमेरिकेमध्ये राज्य आणि केंद्र असं विभाजन केलेलं दिसतं, पण भारतामध्ये असं कोणत्याही राज्यासाठी वेगळी घटना आपल्याला दिसत नाही. अपवाद आपल्या जम्मू अँड काश्मीरचा होता, पण तो पण 370 रद्द केला. आज जम्मू काश्मीरसाठी सुद्धा वेगळी घटना नाही आहे. म्हणजे राज्यांची प्रशासन किंवा राज्याचं प्रशासन आणि केंद्राचं प्रशासन कसं चालेल याची सर्व एकत्रित माहिती जी आहे ती भारताच्या मूळ घटनेमध्येच आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की भारताची घटना मोठी बनली. त्यानंतर केंद्र आणि राज्यांच्या संबंधाची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये दिली आहे. भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की आज जर बघितलं तर 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यामध्ये हे राज्य जे आहेत, राज्य आणि केंद्र यांचा संबंध कसा असेल याची माहिती सुद्धा भारताच्या मूळ घटनेमध्ये देण्यात आलेली आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की भारताची घटना मोठी बनली. म्हणजे हे चारही कारणं तुम्ही एकत्र करा. घटना मोठी होण्यामागची कारणं कोणती, तर जगातील विविध घटनांचा संचित अनुभव, मूलभूत हक्कांचं तपशीलवार विवेचन आणि केंद्र राज्याची एकच घटना आणि केंद्र व राज्यांच्या संबंधाची माहिती मूळ घटनेमध्येच आहे. थोडेफार डिटेलकडे जायचं, जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 60 देशांचा अभ्यास केला आहे. इतर देशांमध्ये मूलभूत हक्कांचं विवेचन केलेलं आपल्याला दिसत नाही. त्यानंतर केंद्र राज्याची घटना एकत्रच आहे. अमेरिकेमध्ये मात्र अशा पद्धतीने वेगळे डॉक्युमेंट आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर केंद्र राज्य संबंधाची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर या सर्व कारणांमुळे भारताची घटना जी आहे ती काय झाली तर मोठी बनली असा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता आणि हा भाग यामध्ये लक्षात ठेवू शकता. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना आहे. भारताची घटना आपण पाठीमागेच पाहिलं, काय म्हटलं की जवळपास 60 देशांचा अभ्यास केला, 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि त्यापासून आपली घटना बनवलेली आहे. घटना बनवलेली म्हटल्यापेक्षा काय म्हणूया की आपण तिकडून भाग घेतले आणि आपल्या भारताच्या घटनेमध्ये टाकले आणि म्हणून भारताच्या घटनेला म्हटलं जातं की एक पॅचवर्क आहे. म्हणजे हा आरोप केला जातो खरं आपल्या घटनेवरती. हा आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही मान्य केलेला आहे. हा आरोप जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही मान्य केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या अगोदर एवढे दिवस स्वातंत्र्य झाला, तुम्ही जगामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा हव्या आहेत अशा सर्व तुम्ही तुमच्या घटनेमध्ये टाकल्या, मग असे आम्ही वेगळं काय शोधणार आहोत. आणि म्हणून तुम्ही सांगता तो भाग सत्य आहे की हे एक पॅचवर्कच आहे, पण ते गुड पॅचवर्क आहे. गुड पॅचवर्क म्हणजे काय की सर्व चांगल्या बाबी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केल्यात. मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की जरी सगळा भाग ॲड केला असेल तरी जसाची तसा न टाकता आपल्या भारताच्या संस्कृतीशी, परंपरेशी काही त्याच्यामध्ये बदल करावे लागले असतील तर ते बदल करून तो भाग आपल्या भारताच्या घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली आहे, तर या स्रोतावरती प्रश्न विचारला जातो. आता जी 2022च्या जानेवारीमध्ये एक्झाम झाली राज्यसेवेची प्रिलियम, त्यामध्ये या स्रोतावरती क्वेश्चन दिला होता त्यांनी की याच्यामध्ये कोणत्या स्रोताकडून काय घेतलेलं आहे. हा क्वेश्चन खरं सरळ सेवा असेल, ग्रुप बी, PSI, STI, ASO, ग्रुप सी या सर्वच एक्झाममध्ये खूप फेमस असतं आणि इथं मात्र काय करावं लागतं की तुम्हाला पाठ करून रिपीट करून तो लक्षात ठेवून एक्झामला जावं लागतं. त्याचवेळी तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येतं. पण तरी मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल की भारतानं नेमकी कोणती बाब जी आहे ती कुठून घेतली. यामध्ये समजावून घेण्यामध्ये की भारताचा जो कायदा होता, मध्यंतरी एकदा प्रश्न आला होता की 2012च्या राज्यसेवेचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा होता की भारताची घटना जवळपास 75% पुढीलपैकी कोणत्या भागावरती अवलंबून आहे. ऑप्शन होता एक अमेरिका, त्यानंतर दुसरा होता ब्रिटन, त्यानंतर तिसरा होता फ्रान्स आणि चौथा होता भारताचा 1935चा जो कायदा आहे, भारतीय परिषदेचा कायदा किंवा भारतीय शासनाचा कायदा, याच्यावरती अवलंबून आहे. तर याचं उत्तर तुमच्या समोरच दिलेलं आहे. जो भारतीय शासनाचा कायदा आहे किंवा त्याला भारतीय परिषदेचा कायदा 1935 या नावाने सुद्धा ओळखलं जातं, जवळपास याच्यावरतीच भारताची 75% घटना अवलंबून आहे. परत एकदा ऐका, काय सांगितलं की भारतीय शासनाचा कायदा कधी 1935, भारतीय शासनाचा कायदा 1935 यावरतीच भारताच्या घटनेचा किती टक्के भाग अवलंबून आहे तर 75% भाग अवलंबून आहे. आणि मग याच्यामध्ये जर पाहिलं की या 35च्या कायद्यातून भारताच्या घटनेमध्ये काय घेतलं गेलं तर संघराज्यीय योजना, म्हणजे भारतामध्ये एक संघराज्य असेल. खरं तर हे संघराज्य जे आहे ते 1935च्या कायद्यामध्ये तरतूद केली होती, पण ते अस्तित्वात आलं नाही, जे 1950 मध्ये अस्तित्वात आलं किंवा आपण स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलं असं म्हणू शकतो.
ती तरतूद 35च्या कायद्यामध्येच होती. त्यानंतर भारतामध्ये असलेली न्यायव्यवस्था, एक फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद होती जे 1937 मध्ये झालं होतं. हेच रूपांतर पुढे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलं, म्हणजे ते न्यायव्यवस्था. त्यानंतर लोकसेवा आयोग. इथे लक्षात ठेवा की भारतामध्ये असलेले लोकसेवा आयोग हे 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे कोणता तर केंद्रीय लोकसेवा आयोग, ज्याला आपण UPSC या नावानं ओळखतो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे कोणता, MPSC. MPSC खरं तर या ठिकाणी काय म्हणायचं की ते SPSC असे आहेत. SPSC म्हणजे काय, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि तिथं प्रत्येक राज्याने आपलं स्वतःचं इनिशियल घेतलं, जसं महाराष्ट्रानं घेतलं M, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये MPSC. आणि 2 किंवा अधिक राज्यांनी जर मागणी केली तर या ठिकाणी आणखीन एक आयोग स्थापन केला जातो, त्याला म्हटलं जातं संयुक्त लोकसेवा आयोग. याची तरतूद मात्र हे दोन्हीही कलमामध्ये आहेत. 315 या कलमानुसार हे स्थापन केले जातात. पण हा संयुक्तचा जो भाग आहे तो मात्र घटनेमध्ये कलमामध्ये नसून संसदेच्या कायद्यानं त्याची निर्मिती केली जाते. अशा पद्धतीने हे तिन्ही आयोग जे आहेत ते 1935च्या कायद्यामध्ये याची तरतूद होती आणि असेच आयोग आपल्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ असा की संघराज्य योजना न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग हे आपण कुठून घेतलंय, 35च्या कायद्यावरून घेतलंय. त्याचबरोबर भारतामध्ये लावली जाणारी आणीबाणी, भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. त्यामध्ये पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी, जी आर्टिकल 352 यानुसार आहे. दुसरी आहे राष्ट्रपती राजवट, ती 356 या कलमानुसार आहे. आणि तिसरी आहे वित्तीय आणीबाणी, जी कलम नंबर 360 यानुसार आहे. अशा पद्धतीने या आणीबाणीची तरतूद ही सुद्धा कुठं होती तर 1935च्या कायद्यामध्येच होती. त्यानंतर राज्यपाल पद, म्हणजे त्यावेळी जे काही ब्रिटिशांचे प्रांत होते त्या प्रांतांमध्ये त्यांचा प्रमुख म्हणून कोण काम करायचं तर गव्हर्नर. आणि गव्हर्नर या शब्दाचा अर्थ सुद्धा मराठीमध्ये काय होतो, राज्यपाल हाच होतो. स्वातंत्र्यानंतर सुद्धा राज्यपाल पद तसंच ठेवण्यात आलं आणि ही तरतूद जी आहे ती 35च्या कायद्यामध्ये होती. आणि प्रशासकीय तपशील ही तरतूद सुद्धा आपण कुठून घेतली तर 35च्या कायद्यावरूनच घेतली. आणि म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करेल, व्यवस्थित लक्षात ठेवा, भारतीय शासन कायदा 1935 याच्यावरती आपल्या भारताची 75% घटना अवलंबून आहे. यामध्ये घेतलं काय तर संघराज्य योजना न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग आणि आणीबाणी विषयक तरतुदी, त्याचबरोबर राज्यपाल पद आणि प्रशासकीय तपशील हा भाग आपण 35च्या कायद्यावरून घेतलेला आहे. जर तुम्हाला विचारलं 35च्या भागातून आपण काय घेतलं तर ह्या डिटेल बाबी ज्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता. त्यानंतर त्याच्या पुढे आणखीन भारताच्या घटनेमध्ये ब्रिटनच्या घटनेवरून काही तरतुदी आहेत, जसं की संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत. त्यानंतर आणखीन बघा त्याच्या पुढे काय दिलंय, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व किंवा एकल नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार. अशा बऱ्याचशा तरतुदी आपण कुठून घेतल्या, ब्रिटनच्या तरतुदीवरून घेतल्यात. पण हे सगळं असं फक्त वाचून दाखवल्यानंतर काय होतं की तुम्हाला ते समजत नाही नेमकं काय म्हणायचं त्याच्यामध्ये. मी तुम्हाला ते थोडंसं ओपन करून सांगतो की त्याच्यामध्ये काय आहे. संसदीय शासन व्यवस्था म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे की भारतामध्ये या ठिकाणी स्वीकारलेली व्यवस्था जी आहे ती संसदीय स्वरूपाची असेल. जसं की या ठिकाणी काय केलं आहे, असलेली व्यवस्था बघा या पद्धतीने निर्माण केलेली आहे. काय या ठिकाणी 2 सभागृह, एक आहे लोकसभा आणि दुसरं आहे राज्यसभा. या ठिकाणी मंत्रिमंडळ असेल, या ठिकाणी आपले PM असतील, या ठिकाणी उपराष्ट्रपती असतील आणि या ठिकाणी आपले राष्ट्रपती बसलेले असतील. आणि या पद्धतीने हा कारभार चालेल. त्याला संसदीय शासन व्यवस्था. त्याचबरोबर आणखीन काय म्हटलं जाईल की ही असलेली व्यवस्था जी आहे ही कायदेमंडळाला जबाबदार असेल. जबाबदार शासन पद्धती सुद्धा भारतामध्ये निर्माण केलेली आहे. असा भाग तुम्ही संसदीय शासन पद्धतीमध्ये लक्षात ठेवू शकता. असाच भाग त्यांनी काय केले की राज्यांमध्ये सुद्धा निर्माण केले. राज्यांमध्ये सुद्धा काय केले बघा की इथं राज्यांकडे गेलं तर इथं जसे राष्ट्रपती आहेत तसे इथं राज्यपाल बसवलेत. इथं उपराष्ट्रपती आहेत तसं हे पद इथं निर्माण केलं नाही आहे. जसं PM आहे तसे इथं CM आहेत. इथं मंत्रिमंडळ आहे तसं या ठिकाणी सुद्धा मंत्रिमंडळ आहे. आणि इथं जशी 2 सभागृह आहेत तशी सर्व राज्यांमध्ये विधानसभा आणि काही राज्यांमध्ये विधान परिषद अशा पद्धतीने ही सभागृह निर्माण केली आहेत. अशी व्यवस्था ही ब्रिटिश शासन व्यवस्थेकडून किंवा ब्रिटनच्या संसदीय शासन व्यवस्थेकडून ही भारतामध्ये स्वीकारलेली आपल्याला दिसते. त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था हा प्रकार सुद्धा आपल्या भारताच्या घटनेमध्ये ब्रिटनच्या घटनेवरूनच घेतला. कॅबिनेट व्यवस्था म्हणजे काय की विशेषतः काय की कार्यकारी मंडळ आणि या कार्यकारी मंडळामध्ये कोणतं PM आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्याचबरोबर इतर लोक सुद्धा सहभागी होतात.
आणि या मंत्रिमंडळाचं त्यांनी आणखीन वर्गीकरण केलंय. काय वर्गीकरण केलंय बघा, की हे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि त्यामध्ये अधिकारांचं वर्गीकरण करत असताना एक महत्त्वाचा कोर पार्ट जे काही आपण असं म्हणतो की जवळपास 80 ते 85 मंत्री जे आहेत ते भारतामध्ये पाहायला मिळतात. साधारणतः लोकसभेच्या 15% एवढा आकडा असावा अशी लिमिट आहे. त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा जास्त नको असा PM सहित अशा पद्धतीचा शब्द त्याच्यामध्ये वापरलाय. हा भाग मी तुम्हाला संसदेमध्ये समजावून सांगेलच, पण इथं थोडक्यात समजावून घ्या. आता बरेचसे शब्द तुम्हाला कदाचित पचणार नाही आहेत तुम्ही जर हा भाग वाचलेला नसेल तर, पॉलिटी वाचलेला नसेल किंवा काय, पण तरी पेशन्स ठेवून थोडेसे लेक्चर ऐकायचे. हळूहळू भाग जो आहे तो उलगडत जाईल आणि तुम्हाला तो समजायला लागेल. बघा यामध्ये या मंत्रिमंडळामध्ये काय केलं जातं, या 80 ते 85 मंत्रिमंडळामध्ये प्रमुख मंत्र्यांना किंवा काही मंत्र्यांना प्रमुख मंत्री म्हणून दर्जा देऊन त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं जातं. त्यानंतर अजून एक भाग असतो तो म्हणजे कोणता, तर राज्यमंत्री, आणि त्यानंतर तिसरा भाग असतो तो म्हणजे उपमंत्री. अशा पद्धतीने मंत्रिमंडळाचं वर्गीकरण केलं जातं. त्यातील असलेली कॅबिनेट व्यवस्था ही आपण कुठून घेतली, ब्रिटनकडून. आणखीन एक प्रकार आहे बघा किचन कॅबिनेट. आणखीन एक प्रकार आहे कोणता, किचन कॅबिनेट. किचन कॅबिनेट म्हणजे काय असतं की असलेले PM जे आहेत त्यांना अगदी त्यांच्या जवळील कुटुंबातील सदस्य किंवा इतर अगदी खूप जवळचे व्यक्ती त्यांना मदत करतील आणि त्या पद्धतीने ते देश चालवतील, निर्णय घेतील. अशी एक किचन व्यवस्था, किचन कॅबिनेट व्यवस्था जी आहे ती सुद्धा भारतानं ब्रिटनकडूनच घेतलेली आहे. त्यानंतर द्विगृही संसद. द्विगृही म्हणजे काय की सभागृहामध्ये किंवा असलेली संसदेमध्ये 2 सभागृह असतील, कोणती तर लोकसभा आणि राज्यसभा, याला आपण द्विगृही संसद असं म्हणतो. त्यानंतर फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम ही पद्धत जी आहे ती सुद्धा आपण ब्रिटनकडूनच घेतलेली आहे. आता ही पद्धती जर तुम्हाला बिलकुलच समजली नसेल, मी तुम्हाला ती व्यवस्थित समजावून सांगतो. कोणती, की फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम म्हणजे नेमकं काय. याचा अर्थ असा, पहिले सांगतो समजावून घ्या, बघ एक उदाहरण देतो त्याच्या आधारे समजावून घ्या, म्हणजे तुम्ही परत कधीही विसरणार नाही आहे. या फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीममध्ये काय केलं जातं बघा, की निवडून येणारा व्यक्ती जो आहे त्याला निवडून देताना किंवा विजयी घोषित करताना त्याच्याकडे बहुमत असतं. पण बहुमत म्हणजेच काय, की 50% जास्त नव्हे, इतरांपेक्षा जास्त आहेत या नात्यानं त्याला विजयी केलं जातं, विजयी घोषित केलं जातं. अशी पद्धत जिथं असते त्यालाच फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम असं म्हणतात. बघा त्यालाच काय म्हटलं जातं, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम असं म्हटलं जातं. इतरांपेक्षा जास्त, 50%पेक्षा जास्त नाही म्हणजे काय. आता यामध्ये अर्थ असा आहे बघा, की उदाहरणार्थ आपण असं मानलं की एक आमदार जो आहे तो निवडून द्यायचा आहे आणि हा मतदारसंघ आहे. आता मतदारसंघामध्ये काय झालं की भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती आहे. A नावाचा पक्ष आहे, B नावाचा पक्ष आहे, C नावाचा पक्ष आहे, D नावाचा पक्ष आहे, E नावाचा पक्ष आहे. अशा पद्धतीने 4-5 पक्ष आहेत. आणि मग प्रत्येक पक्षांना काय केलं, किंवा आपण असं म्हणूया की काँग्रेस आहे, BJP आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, अजून अपक्ष एखादा उभा राहतोय. अशा पद्धतीने 4-5 उमेदवार एका जागेसाठी उभे राहिले आणि त्या भागामध्ये, त्या मतदारसंघामध्ये आपण असं मानलं की 100 उमेदवार आहेत. किती उमेदवार आहेत, तर 100 उमेदवार आहेत. आता हे 100 उमेदवार, उमेदवार म्हणण्यापेक्षा मला तिथं मतदार असं म्हणायचं आहे. एक उमेदवार आहे आणि या ठिकाणी एक जागा निवडून द्यायची आहे, एक जागा निवडून द्यायची आहे आणि वोटर किती आहेत, तर 100 वोटर आहेत. आणि या एका जागेसाठी मात्र किती लोक उभे राहिले, तर 5 लोक उभे राहिले. अशा पद्धतीनं एका जागेसाठी प्रत्येकानं एक उमेदवार उभा केला. अशा पद्धतीने किती उमेदवार आहेत, 5. वोटर किती आहेत, 100. आता 100 वोटर ज्यावेळी जातील त्यावेळी त्यांना काय करायचं की या 5 पैकी एकाला जाऊन वोटिंग करायचंय. त्यांना 5 मतं देण्याचा अधिकार नाही, फक्त एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि मग याच्यामध्ये असं झालं की या 100 पैकी A ला जवळपास 30 मतं मिळाली, B ला 20 मतं मिळाली, त्यानंतर D ला 25 मतं मिळाली आणि ABCD, त्यानंतर इथं D घेतलाय किंवा इथं C घ्या, त्यानंतर इथं D घ्या. D ला किती मिळाले बघा, टोटल 100 व्हायला पाहिजे. 30 आणि 20 50, 75. त्यानंतर याला 20 मिळाली आणि E ला 5 मिळाली. तर अशा पद्धतीने याचं विभाजन झालं. आता या ठिकाणी विजयी करताना जर पाहिलं, याच्यामध्ये नक्कीच आपल्याला माहिती आहे की विजयी कोण होईल, तर A हा विजयी होईल. का, तर याला जास्त मतं आहेत. पण ही जास्त मतं या ठिकाणी इथं जर 100 कडे बघितलं तर ती खरं 50% प्लस पाहिजे होती, पण 50% प्लस नाही आहेत, 30च आहेत. पण ती इतरांपेक्षा जास्त आहेत. या नात्यानं काय केलं जातं, त्याला विजयी केलं जातं. आणि अशी जी पद्धती आहे त्यालाच काय म्हटलं जातं, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम या नावानं ओळखलं जातं. ही पद्धती आपण कुठून घेतलेली आहे, तर ब्रिटनकडून घेतलेली आहे.
त्यानंतर कायदा करण्याची पद्धत ही सुद्धा ब्रिटनकडून घेतलेली आहे. कायद्याचं राज्य हे सुद्धा ब्रिटनकडून घेतलेलं आहे. एकच नागरिकत्व. आता तुम्ही ज्यावेळी अमेरिकेमध्ये जाता त्या अमेरिकेमध्ये मात्र काय की दुहेरी नागरिकत्व, म्हणजे केंद्राचं एक आणि राज्याचं एक. तुमच्याकडे असे प्रकार नाही. तुम्हाला दिलेलं नागरिकत्व हे महाराष्ट्राचं किंवा छत्तीसगडचं, गुजरातचं असं कोणतंही नागरिकत्व नसून तुमच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे. तुमच्याकडे असलेलं वोटर आय डी बघा, त्याच्यावरती काय लिहिलंय. तर असा प्रकार जो आहे तो भारतामध्ये पाहायला मिळतो. यालाच काय म्हटलं जातं, एकेरी नागरिकत्व असं म्हटलं जातं. आणि संसदीय विशेष अधिकार हा प्रकार सुद्धा कुठून घेतलेला आहे, ब्रिटनकडूनच. एक एक भाग तुम्ही लक्षात ठेवत चला. 1935च्या कायद्यातून काय घेतलं हे समजलं. त्यानंतर ब्रिटनच्या घटनेवरून काय घेतलं हेही तुम्हाला समजलं. पुढे बघूया आपण यूएसएची घटना. या यूएसएच्या घटनेवरून काय घेतलेले आपण, तर मूलभूत हक्क, ज्याला आपण फंडामेंटल राईट असं म्हणतो, FR असं म्हणतो, जे घटनेमध्ये भाग 3 मध्ये 12 ते 35 या कलमांच्या दरम्यान लिहिलेले आहेत, मांडलेले आहेत. ते नेमके मूलभूत हक्क काय आहेत हे आपण डिटेल पाहूया. फंडामेंटल राईट काय आहेत हे बघूया. पण हे नंतर थोडंसं फक्त एवढं लक्षात ठेवा इथं की मूलभूत हक्क हा भाग आपल्या घटनेमध्ये जो मेन्शन केलेला आहे तो कुठून केलेला आहे, तर यूएसएची घटना. त्यानंतर भारतामध्ये असलेलं उपराष्ट्रपती पद हे सुद्धा आपण USA कडून घेतलेलं आहे. त्यानंतर न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, म्हणजे असलेली न्यायव्यवस्था ही कार्यकारी मंडळापासून विभक्त राहील, स्वतंत्रपणे काम करेल, कार्यकारी मंडळ किंवा शासन यांचा दबाव त्याच्यावरती असणार नाही, अशी व्यवस्था, यालाच न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय की न्यायालयानं दिलेला निर्णय जो आहे तो पुन्हा त्याचं अवलोकन करू शकतो किंवा बनवलेला भाग हा घटनेच्या विरोधी आहे की नाही पुन्हा चेक करू शकतो, असा न्यायालयाला दिलेला हक्क याला न्यायिक पुनर्विलोकन असं म्हणतात. त्यानंतर राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत. राष्ट्रपतीवरील महाभियोग म्हणजे काय की त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर जी प्रक्रिया राबवली जाते त्या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असं म्हणतात. त्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट इथे असलेले न्यायाधीश यांना पदावरून दूर करणे, ही प्रक्रिया सुद्धा आपण कुठून घेतली, तर USA कडूनच घेतली. परत एकदा व्यवस्थित सांगतो, लक्षात ठेवा. आपण USA कडून काय घेतलं, फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांना न्यायाधीश, हे जे न्यायाधीश आहेत या न्यायाधीशांना पदावरून दूर करणं, अशा बाबी ज्या आहेत त्या आपण USA कडून घेतल्या. इथे लक्षात ठेवण्यासारखी बाब काय बघा की न्यायव्यवस्था आणि या ठिकाणी सुद्धा न्यायव्यवस्था आणि यांना पदावरून दूर करणं, म्हणजे ही सुद्धा त्याच पद्धतीने एक प्रक्रिया आहे. आणि मग असे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की जे आपण USA कडून घेतलेले आहेत. काहीतरी तुम्हाला लॉजिक लक्षात ठेवून तिथपर्यंत पोहोचावं लागेल, तरच तुमचा हा भाग जो आहे तो लक्षात राहील. त्यानंतर बघा की कॅनडाची घटना. कॅनडाच्या घटनेकडून काय घेतलं आपण, तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, म्हणजे भारतामध्ये संघराज्य निर्माण केलेलं आहे. संघराज्य म्हणजे काय की एक संघ आहे, केंद्र आहे आणि 28 राज्य निर्माण केले आहेत. पण हे सगळं करत असताना या केंद्राला मात्र मजबूत बनवलेलं आहे, केंद्राला जास्तीचे अधिकार दिलेले आहेत. कोणत्याही राज्याला भारतातून फुटून बाहेर पडता येत नाही किंवा बऱ्याचशा बाबतीत त्याला भारताच्या केंद्रावरती अवलंबून राहावं लागतं, वरती संघावरती अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य ही तरतूद आपण कुठून घेतली, तर कॅनडाकडून घेतली. त्यानंतर त्याच्या पुढे बघा की शेष अधिकार केंद्राकडे, म्हणजे बऱ्याच वेळा काय म्हटलं जातं बघा की संघराज्य व्यवस्थेमध्ये हे शेष अधिकार जे आहेत, जसं ऑस्ट्रेलियासारखा देश असेल, अमेरिकेसारखा देश असेल, असलेले शेष अधिकार जे आहेत ते कोणाकडे दिलेत, त्यांनी राज्याकडे दिलेत. शेष अधिकार म्हणजे काय असतं, तर 3 भाग समोर ठेवा. त्यामध्ये 3 भाग कोणते की विषयांची विभागणी, म्हणजे या ठिकाणी असलेले विषय जे आहेत ते कोणाकडे दिले जातील, तर एक असतो संघसूचीचा भाग असतो, ज्याला आपण केंद्रसूची असंही म्हणतो. दुसरा भाग असतो राज्यसूची आणि तिसरा भाग असतो समवर्ती सूची. अशा पद्धतीने किती सूची आहेत या, 3. आणि अजून एक भाग असतो तो म्हणजे कोणता की जो तिन्हीमध्ये येत नाही, म्हणजे इथं हा संघसूचीचा भाग केंद्राकडे असेल, राज्यसूचीचा भाग राज्याकडे असेल, समवर्तीवरती दोघांचे अधिकार असतील. आणि याच्यामध्ये न येणारा, म्हणजे या तिन्हीमध्ये न येणारा भाग जो आहे याला म्हटलं जातं शेष अधिकार. बऱ्याच संघराज्य व्यवस्थेमध्ये काय केलं जातं, हे राज्यांकडे दिलं जातं. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, अमेरिका ही त्याची उदाहरणं सांगता येतात. पण भारतामध्ये असलेले शेष अधिकार जे आहेत ते केंद्राकडे आहेत. आणि अशीच पद्धती कुठं पाहायला मिळते, तर कॅनडामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की शेष अधिकार जे आहेत, म्हणून असं म्हटलं जातं शेष अधिकार आपण कुठून घेतले, तर कॅनडाकडून घेतले. त्यानंतर राज्यपालांची नेमणूक. लक्षात ठेवा की राज्यपाल हे पद हे 1935च्या कायद्यावरून घेतलेलं आहे आणि राज्यपालांची नेमणूक हे मात्र आपण कुठून घेतलेलं आहे, तर कॅनडाकडून घेतलेलं आहे.
परत एकदा बघा, राज्यपालांची नेमणूक, राज्यपाल पद हे कॅनडाकडून आणि राज्यपालांची नेमणूक हा भाग आपण कुठून घेतला तर कॅनडाकडून. राज्यपाल पद 1935चा कायदा, परत एकदा ऐका, राज्यपाल पद 1935चा कायदा आणि राज्यपालांची नेमणूक ही कॅनडाची घटना. आणि सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हा भाग सुद्धा आपण कुठून घेतला तर कॅनडाच्या घटनेवरूनच घेतला. बघा, न्यायालयाच्या बाबतीत काही पॉईंट अमेरिकेकडून आहेत, इथं तुलना करून बघा. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, त्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट येथील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. पण महत्त्वाचा भाग म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे आपण कुठून घेतलेलं आहे तर कॅनडाच्या घटनेवरून घेतलेलं आहे. त्यानंतर आयरिश घटना, इथं मार्गदर्शक तत्व जे आहेत कुठे आहेत घटनेमध्ये, मार्गदर्शक तत्व घटनेचा भाग 4 आर्टिकल नंबर 36 पासून 51 पर्यंत, घटनेचा भाग 4 आर्टिकल नंबर 36 पासून 51 पर्यंत हा भाग म्हणजे या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, त्याला DPSP या नावाने सुद्धा ओळखतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजे राज्यासाठी मार्गदर्शक ठरणारी, राज्यांना नेमकं काय करायचं याच्याबद्दल त्यांना गाईडलाईन देणारी जी तत्व आहेत त्याला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व असं म्हणतात. हे आपण कुठून घेतलेत तर आयरिशच्या घटनेवरून घेतलेत. इथं एक पॉईंट तुम्ही कनेक्ट करू शकता, फंडामेंटल राईट आपण कुठून घेतले तर USA कडून घेतले आणि DPSP जे आहेत ते DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे आपण कुठून घेतले तर आयरिशच्या घटनेवरून घेतले. त्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत हा भाग सुद्धा कुठे आहे आयरिश घटनेमध्ये आहे. आणि राज्यसभेवरील सदस्यांचं नामनिर्देशन हा भाग सुद्धा कुठे आहे तर आपण आयरिश घटनेवरूनच घेतलेला आहे, राज्यसभेवरील सदस्यांचं नामनिर्देशन. आता ही जी राज्यसभा बनते ती कशी बनते बघा की राज्यसभेमध्ये पाहिली असलेली सदस्य संख्या किती आहे तर 250 आहे. या 250 मध्ये काय होतं की 12 सदस्य जे आहेत म्हणजे यातले 238 सदस्य जे आहेत ते आपण कुठून निवडून देतो तर असलेल्या विधानसभा किंवा राज्यांच्या विधानसभा आहेत यांचे आमदार जे आहेत, आमदार यांना जाऊन वोटिंग करतात आणि यामार्फत त्यांना निवडून दिलं जातं. पण याच्यामध्ये असलेले 12 सदस्य जे आहेत ते राष्ट्रपतींमार्फत नियुक्त केले जातात, राष्ट्रपतींमार्फत नियुक्त केले जातात. तर हे यालाच नियुक्तीलाच दुसरा शब्द वापरला जातो तो म्हणजे कोणता तर नामनिर्देशन. नियुक्तीलाच दुसरा शब्द वापरला जातो तो म्हणजे कोणता तर नामनिर्देशन. आणि मग हे नामनिर्देशन या 12 व्यक्तींचं कोण करतं, राष्ट्रपती करतात. आणि हा प्रकार जो आहे तो आपण कुठून घेतला आयरिश घटनेवरून. आता मध्यंतरी एकदा प्रश्न विचारला होता की हे जे 12 व्यक्ती नेमले जातात ते नेमके कोणत्या क्षेत्रामध्ये असतात, कोणत्या फील्डमधले असतात. तर यासाठी बऱ्याच वेळा आपण ते सचिन तेंडुलकर किंवा इतर व्यक्तींकडे पाहून कोणतेही शब्द त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात. तर असं न लक्षात ठेवता एक मी शब्द लक्षात ठेवायला सांगतो तुम्हाला, बघा तो लक्षात ठेवा. LASS असा शब्द लक्षात ठेवा. कोणता? LASS. LASS म्हणजे कोणता? लिटरेचर, त्यानंतर आर्ट, त्यानंतर सोशल वर्क आणि सायन्स. अशा पद्धतीने सायन्स याला विज्ञान म्हणू शकता, त्यानंतर इथं समाज सेवा असं म्हणू शकता, त्यानंतर या ठिकाणी कला असं म्हणू शकता आणि या ठिकाणी लिटरेचर म्हणजे साहित्य असं म्हणू शकता. या क्षेत्रातील 12 व्यक्ती जे आहेत राष्ट्रपतीमार्फत कुठे नियुक्त केल्या जातात तर राज्यसभेवरती नियुक्त केल्या जातात. 12 व्यक्ती जे आहेत त्या कुठे नियुक्त केल्या जातात तर राज्यसभेवरती नियुक्त केल्या जातात. कोणामार्फत? राष्ट्रपतींमार्फत. आणि हे असलेलं नामनिर्देशन जे आहे ते कुठलं आहे किंवा हा प्रकार जो आहे तो कुठला आहे तर आयरिश घटनेवरून भारतानं तो स्वीकारलेला आहे. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगतो. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयरिश घटना, राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आयरिश घटना आणि राज्यसभेवरील सदस्यांचं नामनिर्देशन हा प्रकार सुद्धा आयरिश घटनेकडून आपण घेतलेला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची घटना, यामध्ये समवर्ती सूची हा प्रकार जो आहे मी तुम्हाला सूची सांगितल्या परिशिष्ट 7 मध्ये या सूचींबद्दलची माहिती आहे. आणि 3 सूची आहेत. कोणत्या 3 सूची आहेत तर एक आहे केंद्र सूची, त्यानंतर दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. तर समवर्ती सूची हा भाग आपण कुठून घेतला? ऑस्ट्रेलियाकडून घेतला. त्यानंतर संयुक्त बैठक, हा संयुक्त बैठकीचा प्रकार काय? संयुक्त बैठकीचा प्रकार काय आहे तर यासाठी असलेलं कलम जे आहे ते किती आहे ते 108 नंबरचं कलम आहे. संयुक्त बैठक यासाठी असलेलं कलम किती आहे? 108. आणि संयुक्त बैठक म्हणजे काय असते तर 2 सभागृह जे आहेत लोकसभा आणि राज्यसभा
ज्यावेळी यांच्यामध्ये मतभेद होतात, विशेषतः सामान्य विधेयक वगैरे या संदर्भात, तर यावेळी काय केलं जातं, दोघांना एकत्र बोलवलं जातं. यालाच काय म्हटलं जातं, संयुक्त बैठक. आणि संयुक्त बैठकीमधून काय केलं जातं, एखादं विधेयक जे आहे ते पारित केलं जातं. पण असा प्रकार खूप कमी वेळा, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत फक्त 3च वेळा संयुक्त बैठकीमध्ये विधेयक पारित केले. 3 विधेयक आहेत ते. त्यामध्ये एक हुंड्या संदर्भात आहे, एक दहशतवाद खत्म व्हावा, संपवा आणि त्यासाठी काही उपाययोजना करता येतील, त्यासाठी पोटो आणि पोटा ही विधेयक आहेत, ती 2002च्या दरम्यान आहेत. अशा पद्धतीने आणि अजून एक 77च्या दरम्यान एक भाग आहे. तर अशा 3च वेळा फक्त संयुक्त बैठका बोलवल्या. याला संयुक्त बैठक असं म्हटलं जातं. आणि हा संयुक्त बैठकीचा भाग जो आहे तो आपण कुठून घेतलेला आहे, तर ऑस्ट्रेलियाची घटना इथून घेतलेला आहे. त्यानंतर व्यापार आणि वाणिज्य याबद्दल असलेलं स्वातंत्र्य हा भाग सुद्धा कुठून आहे, तर ऑस्ट्रेलिया याच भागातून आपण तो सुद्धा घेतलेला आहे. कुठून, तर ऑस्ट्रेलियाकडून. व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य परत एकदा बघा, समोरती सूची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य हे घेतलं कुठून आपण, तर ऑस्ट्रेलियाकडून. त्यानंतर पुढे फ्रान्सची घटना. फ्रान्सच्या घटनेकडून काय घेतलं, तर गणराज्य ही तरतूद आपण फ्रान्सच्या घटनेकडून घेतली. कोणती, गणराज्य. गणराज्य म्हणजे काय, की तुमच्या राज्याचा प्रमुख जो आहे, देशाचा प्रमुख जो आहे तो निवडणुकीनं निवडून आलेला असेल, अशा पद्धतीची पद्धत जी आहे त्याला आपण गणराज्य असं म्हणतो. आणि असलेला भाग अजून कोणता, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्व आहेत, हे आदर्श आहेत, हे आपण कुठून घेतले, फ्रान्सकडून घेतले. आता गणराज्यामध्ये जे मी तुम्हाला पॉईंट सांगितला, काय सांगितलं बघा, की तुमच्या राज्याचा प्रमुख हा वंश परंपरागत नसून जनतेमधून तो निवडून दिला जाईल. कारण ब्रिटनमध्ये बघितलं तुम्ही, की ब्रिटनचा प्रमुख जो आहे त्या ठिकाणी असलेला राजा किंवा राणी हे निवडणुकीद्वारे तिथं जात नसून त्यासाठी काय आहे, तर वंश परंपरागत, म्हणजे त्याचा मुलगा राजा बनेल, त्याचा मुलगा राजा बनेल, अशा पद्धतीने हा प्रकार जो आहे तो ब्रिटनमध्ये आहे. तर याला राजेशाही पद्धत असं म्हटलं जातं. आणि गणराज्य पद्धतीमध्ये मात्र काय केलं जातं, की तुमचा असलेला प्रमुख, उदाहरणार्थ भारताचे राष्ट्रपती, इथं भले प्रत्यक्ष निवडणूक नाही आहे, अप्रत्यक्ष निवडणूक आहे, पण तुम्ही स्वतःही राष्ट्रपती होऊ शकता जर अटी पूर्ण केल्या तर. असा प्रकार जो आहे तो भारतामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं, गणराज्य पद्धती. ही पद्धत आपण कुठून घेतली, तर फ्रान्सकडून घेतली. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे आदर्श आहेत आपल्या घटनेमध्ये असलेले समाविष्ट, तर ते सुद्धा आपण फ्रान्सकडून घेतलेले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका. आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती करता येईल. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलंय, की आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती करता येईल याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. आता परत एकदा इथं बघा, की राज्यसभेचे सदस्य काही सदस्य निवडून दिले जातात आणि काही सदस्यांसाठी नियुक्ती आहे. किती सदस्य नियुक्त आहेत, तर 12. कोण करतं, राष्ट्रपती करतात. कुठले करतात, तर LASS हा शब्द लक्षात ठेवा म्हटलं. L म्हणजे लिटरेचर, ज्याला आपण साहित्य असं म्हणतोय. A म्हणजे आर्ट, ज्याला आपण कला असं म्हणतोय. S म्हणजे सोशल वर्क, ज्याला समाजसेवा असं म्हणतोय. आणि S म्हणजे विज्ञान, ज्याला सायन्स असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने हा शॉर्टकट दिलाय. तर ही नियुक्ती जी आहे ती आपण अगोदरच पाहिली. ही नियुक्ती प्रकार जो आहे तो आपण कुठून घेतलेला आहे, नियुक्ती प्रकार जो आहे तो आपण या आयरिश घटनेवरून घेतलेला आहे. आणि काही राहिलेले सदस्य जे आहेत, राहिलेले सदस्य आपण काय करतो, तर निवडून आणतो. त्यांच्यासाठी निवडणूक आहे. कोण करतं वोटिंग त्यांच्यासाठी, तर विधानसभेचे जे सदस्य आहेत, ज्यांना आपण आमदार असं म्हणतो किंवा MLA या नावाने ओळखतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या नावाने ओळखतो, हे त्यांच्यासाठी वोटिंग करतात. तर हा प्रकार जो आहे तो आपण कुठून घेतलेला आहे, तर दक्षिण आफ्रिका इथून घेतलेला आहे. कुठून घेतलेला आहे, दक्षिण आफ्रिका इथून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा एक भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर रशियाची घटना. इथं बघा, मूलभूत कर्तव्य. मूळ घटनेमध्ये खरं तर ही नव्हती. घटनेला भाग 4A जोडला, 51A हे कलम जोडलं. कधी, तर 42वी घटना दुरुस्ती 1976. आणि यानुसार घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य टाकली. ही मूलभूत कर्तव्य आपण घेतली कुठून, तर रशियाकडून घेतली. कुठून घेतली, रशियाकडून. ज्यावेळी टाकली त्यावेळी घटनेमध्ये 10 कर्तव्य होती. पण नंतर पुन्हा 86वी घटना दुरुस्ती 2002 यानुसार आणखीन एक ॲड केलं. यानुसार 10+1 अशी संख्या जी आहे ती कितीपर्यंत पोहोचली, 11 पर्यंत पोहोचली. आणि मग आज आपल्या भारताच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य किती आहेत, एकूण 11. कुठं आहेत ते, 51A या कलमामध्ये आहेत. आणि भाग किती आहे त्याचा, भाग 4A या भागामध्ये ते समाविष्ट केलेले आहेत. आणि ही मूलभूत कर्तव्य आपण घेतली कुठून, रशियाकडून. मग 3 भाग मी तुम्हाला या ठिकाणी एकत्र करून देतो. कोणते, की फंडामेंटल राईट घटनेच्या भाग 3 मध्ये आहेत. कलम आहे त्याचं 12 ते 35. कुठून घेतले, तर USA कडून घेतले.
त्यानंतर DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी घटनेच्या भाग 4 मध्ये आहेत. याचं माहिती जी आहे ती 36 पासून 51 पर्यंत आहे आणि हे कुठून घेतलं तर आपण आयरिश घटनेवरून घेतलंय. आणि त्यानंतर राहिलेला भाग कोणता आहे तर फंडामेंटल ड्युटीज, ज्याला आपण मूलभूत कर्तव्य असं म्हणतोय, हे घटनेच्या भाग 4A मध्ये आहेत. 51A अंतर्गत सुरुवातीला 10 होती, नंतर 1 टाकलं, अशा पद्धतीने आज त्याच्यामध्ये एकूण किती कर्तव्य आहेत 11. असा हा एक भाग जो आहे तो बॉक्स करून लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्याच्या तिथं बाजूला एवढी माहिती जी आहे, कारण कधी कधी काय होतं की सोपा प्रश्न म्हणून त्यांनी विचारलेला असतोय पण तोही आपला चुकून जातो, असं होऊ नये म्हणून यासाठी मी तुम्हाला तो वेगळा करून दिलेला आहे. तो भाग तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जपानची घटना. जपानच्या घटनेकडून आपण काय घेतलेलं आहे तर कायद्याने प्रस्थापित पद्धत हा भाग आपण जपानकडून स्वीकारलेला आहे. कायद्याने प्रस्थापित पद्धत हा जपानकडून घेतलेला आहे. इथे एक सांगायचं राहिलं अजून, रशियाच्या घटनेकडून आपण घेतलेला अजून भाग कोणता आहे तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श हा आपण रशियाकडून घेतलाय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श आपण कुठून घेतला तर रशियाकडून घेतला. इथून बघा की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता फ्रान्सची घटना आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श कुठून तर रशियाची घटना. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श कुठं तर रशियाची घटना. त्यानंतर त्याच्या पुढे आहे जर्मनी. जपानकडून तुम्ही कायद्याने प्रस्थापित पद्धत हा भाग घेतला. जर्मनीकडून काय घेतलं बघा की आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होतील हा भाग तुम्ही जर्मनीकडून घेतलाय. ते असलेले मूलभूत हक्क ज्याला आपण फंडामेंटल राईट असं म्हणतोय ते तुम्हाला अमर्यादित स्वरूपात दिलेले नाहीत, त्याच्यावरती बंधनं घालता येतात. जर देशामध्ये आणीबाणी लागली, कुठे आणीबाणी आपल्या घटनेमध्ये तर 352 यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीबद्दलची माहिती आहे, ज्यामध्ये 3 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत की परकीय आक्रमण असेल, त्यानंतर परकीय युद्ध असेल आणि अंतर्गत अशांतता हा शब्द होता. पण 44वी घटना दुरुस्ती 1978 त्यामध्ये एक शब्द टाकलाय, तो म्हणजे कोणता तर सशस्त्र उठाव. या कारणास्तव म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीची घटनेमध्ये 3 कारणं आहेत. 352 अंतर्गत किती कारणं आहेत? 3. कोणती 3 तर परकीय आक्रमण, परकीय युद्ध आणि अंतर्गत अशांतता हा शब्द होता. पण 44वी घटना दुरुस्ती 1978 या ठिकाणी पंतप्रधान होते मोरारजी देसाई, कारण या ठिकाणी इंदिरा गांधींनी त्याचा गैरवापर केला आणि 1975 मध्ये आणीबाणी लावली. पण मोरारजी देसाई ज्यावेळी सत्तेवरती आले त्यावेळी अंतर्गत अशांतता हा असलेला संदिग्ध शब्द काढून टाकला आणि आज घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावण्यासाठी असलेलं तिसरं व्हॅलिड कारण जे आहे ते कोणतं आहे तर सशस्त्र उठाव हे कारण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि जर्मनीच्या भागावरून आपण काय घेतलं तर आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होतील हा भाग आपण त्या ठिकाणाहून घेतलेला आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर भारताच्या घटनेची पहिली 2 वैशिष्ट्ये तुम्ही ऑलरेडी पाहिली होती. कोणती 2 होती बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट घेऊन जातो. या ठिकाणी भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये, एक होतं सर्वात मोठी आणि लिखित घटना, हे तुम्हाला समजलं. त्यानंतर दुसरं होतं मोठी होण्यामागची कारणं तुम्हाला इथं समजली. तिसरं होतं विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली आहे. विविध स्रोतांपासून ती तयार करण्यात आलेली आहे. तर हे दुसरं वैशिष्ट्य होतं. असलेले स्रोत भारतीय शासन कायदा 1935 75% भाग त्याच्यावरती अवलंबून आहे. ब्रिटिश घटना, USA ची घटना, त्यानंतर कॅनडाची घटना, त्यानंतर आयरिश घटना, त्यानंतर ऑस्ट्रेलियाची घटना, त्यानंतर फ्रान्सची घटना, दक्षिण आफ्रिकेची घटना, रशियाची घटना, जपानची घटना, जर्मनीची घटना आणि हे तिसरं वैशिष्ट्य आपल्या भारतामध्ये असलेलं भारतीय घटनेचं तिसरं वैशिष्ट्य संघराज्य व्यवस्था भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. भारताच्या घटनेनं निर्माण केलेली व्यवस्था कोणती आहे तर संघराज्य स्वरूपाची व्यवस्था भारताच्या घटनेनं ती निर्माण केलेली आहे. आणि संघराज्य व्यवस्था म्हणजे काय तर यामध्ये संघराज्य या शब्दांचा उल्लेख भारतामध्ये कोठेही नाही. फक्त कलम 1 मध्ये काय म्हटलंय की तो राज्यांचा संघ असेल असं वर्णन केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे कलम 1 मध्ये राज्यांचा संघ असेल असं वर्णन केलेलं आहे. विशेषतः आणखीन एक बाब इथे लक्षात ठेवायची की कोणत्या राज्यांचा संघ असेल हे कलम 1 मध्ये न देता ते परिशिष्ट नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. जे आपल्याकडे 12 परिशिष्ट आहेत ना, त्या 12 परिशिष्टांमध्ये राज्यांच्या नावांची आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नावांची यादी आहे.
ती कलम 1 मध्ये नाही. कलम 1 मध्ये एवढंच म्हटलेलं आहे की कलम 1 मध्ये राज्यांचा संघ असेल, पण कोणत्या राज्यांचा संघ असेल हे मात्र कलम 1 मध्ये न सांगता ते परिशिष्ट 1 मध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून संघराज्य राज्यव्यवस्थेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेही नाही आहे. कलम 1 मध्ये राज्यांचा संघ असं वर्णन केलेलं आहे. हे भारताच्या घटनेचं आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. त्यानंतर संसदीय शासन पद्धती भारतामध्ये जी स्वीकारलेली पद्धती आहे, चौथं वैशिष्ट्य भारताच्या घटनेचं ते म्हणजे कोणतं, तर संसदीय शासन पद्धती. म्हणजे अमेरिकेमध्ये गेले तर अमेरिकेमध्ये संसदीय शासन पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय शासन पद्धती निवडलेली आहे. आणि भारतानं ही अमेरिकेची अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारण्याच्या ऐवजी ब्रिटनची संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. भारतीय संसद ब्रिटन पार्लमेंट प्रमाणे सार्वभौम नाही आणि ब्रिटनमध्ये राज्यशाही आहे. असे 2 पॉईंट या ठिकाणी समजावून घ्यायचे. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे खरं तर प्रकार असा आहे की त्या ठिकाणचं असलेलं कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळापासून विभक्त केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर एकदा तुम्हाला सत्ता मिळाली तर कार्यकाल पूर्ण करता येतो. म्हणजे उदाहरणार्थ पाठीमागचे डोनाल्ड ट्रम्प असतील, बराक ओबामा असतील, यांना जो मिळालेला कार्यकाल होता, तुम्ही कितीही चांगलं काम करा किंवा किती वाईट काम करा, तुमचा असलेला कार्यकाल जो आहे तो 4 वर्ष असेल, पुन्हा तुमची निवडणूक होईल, पुन्हा तिथं बसवलं जाईल. अशा पद्धतीची व्यवस्था अमेरिकेमध्ये आहे. भारतामध्ये मात्र असलेले पीएम आणि त्यांचं कार्यकारी मंडळ यांचा कार्यकाल मात्र ठरलेला नाहीये. म्हणजे जोपर्यंत कायदे मंडळ तुमच्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत तुम्ही त्या पदावरती बसू शकता. पण ज्यावेळी तुम्ही कायदे मंडळाचं बहुमत गमावता त्यावेळी मात्र तुम्हाला सत्ता सोडावी लागते. उदाहरणार्थ तुम्ही बघत असाल की फक्त 80 तासामध्ये आपले सीएम कोण, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन टाकला. का तर जी 288 विधानसभेची सदस्य संख्या आहे इथं त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. तर असा प्रकार तो अमेरिकेमध्ये आपल्याला दिसत नाही. अमेरिकेमध्ये मात्र अध्यक्षीय शासन पद्धती आहे, पण भारतामध्ये मात्र ब्रिटनमध्ये असलेली संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर भारतीय संसद ब्रिटन पार्लमेंट प्रमाणे सार्वभौम नाही. म्हणजे याचा अर्थ काय की संपूर्ण अधिकार जे आहेत ते संसदेला दिलेले नाहीत. अमेरिकेमध्ये काय केलंय की न्यायालयाला वरती घेतलेलं आहे आणि ब्रिटनमध्ये काय केलंय की संसदेला वरती घेतलंय. भारताने मात्र या दोन्हीचा काय म्हणूया की चांगल्या बाबी आणि वाईट बाबी याला दूर करून एकत्र करून त्यांनी काय केलं की दोन्हीचा बॅलन्स निर्माण केला. म्हणजे काही ठिकाणी सार्वभौम संसद असेल, म्हणजे संसदेला काही निर्णय घेता येतील, आणि काही ठिकाणी न्यायालय सर्वोच्च असेल, पण सर्वोच्च न्यायालय जरी असेल तरी संसदही त्याच्यावरती काही बंधने टाकू शकते. असा प्रकार जो आहे तो सगळा प्रकार आपल्याला पुढे समजावून घ्यायचा आहे. हा समजायला लागला म्हणजे तुम्हाला भारताची घटना समजायला लागली असा त्याचा अर्थ निघतो. पण तोपर्यंत मात्र थोडंसं काही शब्द तुम्हाला समजणार नाही आहेत. तर तुम्ही अगोदर एखादं बेसिक बुक जर वाचलं असेल, काही माहिती जर मिळवलेली असेल तर नक्की भाग समजेल. पण एवढी मात्र मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्ही डायरेक्ट माझ्यावरती 100% विश्वास ठेवू शकता की जे तुमचे क्वेश्चन येणार आहेत किती तर 10 ते 15 आपण म्हणूया, हे सगळेच्या सगळे आपल्या नोट्समधून असतील, सगळे आपण कव्हर केलेले असतील. अपेक्षा ही आहे की 1 to 1 सगळे लेक्चर जे आहेत ते व्यवस्थित कव्हर करणार आहात. फक्त लेक्चर ऐकून शांत बसायचं नाही, त्याच्यावरती असलेले क्वेश्चन बघायचे. ते लेक्चर पाहता पाहता ज्या पीपीटी तुमच्याकडे पाठवलेत त्याच्यावरती काही भाग लिहून घ्या. एखादा भाग जर त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये जास्तीचा मिळाला तर तो त्याच्यावरती लिहा. अशा पद्धतीने सारांश आणि थोडंसं पटकन खूप शांत मंद गतीनं हा सगळा प्रकार करत राहिले तर एक्झामपर्यंत सिलेबस कंप्लीट होत नाही. थोडीशी प्रक्रिया जी आहे ती फास्ट पाहिजे. एक मधला मार्ग जो म्हणतो मिडल मार्ग, तर तो तुम्ही स्वीकारा आणि त्या पद्धतीने कंप्लीट करा. ब्रिटनमध्ये राजेशाही आहे. राजेशाही म्हणजे काय की तुमचा राजा जो आहे तो राजा वंश परंपरेपर्यंत तिथं बसवलेला असतो. पण भारतामध्ये मात्र असलेला राजा म्हणजे राष्ट्रपती जे आहेत ते मात्र लोकांमधून निवडून दिले जातात. भले या ठिकाणी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत आहे, ती अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला पुढे समजावून सांगणारच आहे. तर याला म्हणायचं संसदीय शासन पद्धती. त्यानंतर ताठरता आणि लवचिकता यांचं एकत्रीकरण. म्हणजे एखादी घटना ताठर कधी आणि एखादी घटना लवचिक कधी याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळालं की आपल्या भारताचं असलेलं एक महत्त्वाचं, भारताच्या घटनेचं असलेलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी समजेल. ते म्हणजे कोणतं, तर ताठरता आणि लवचिकता. एखादी घटना ताठर कधी की ज्याच्यामध्ये पटकन बदल करता येत नाहीत अशी घटना जी आहे त्या घटनेला ताठर घटना असं म्हटलं जातं. आणि ज्या घटनेमध्ये सहजासहजी बदल करता येतात अशा घटनेला लवचिक घटना या नावानं ओळखलं जातं. अशा घटनेला काय म्हटलं जातं, लवचिक घटना. परत एकदा बघा, सहजासहजी बदल करता येत नाहीत अशी घटना ताठर,
आणि ज्याच्यामध्ये सहजासहजी बदल करता येतात अशी घटना म्हणजे कोणती? लवचिक. तर यामध्ये ताठर घटना जगामध्ये कोणत्या आहेत? तर USA ची घटना, त्यानंतर स्वित्झर्लंडची घटना आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाची घटना. या घटनांना ताठर घटना असं म्हटलं जातं. पण अगदी लवचिक म्हणजे कोणती? किंवा लवचिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सहज बदल करता येतील अशी घटना म्हणजे कोणती? तर ब्रिटनची घटना. परत एकदा बघा, हे पहिले पॉईंट तुम्ही कव्हर करा की ताठर घटना कोणाची? तर USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि लवचिक घटना कोणाची? ब्रिटनची. भारतानं मात्र काय केलं की काही तरतुदी ह्या ताठरमध्ये टाकलेल्या आहेत आणि काही तरतुदी या लवचिकमध्ये टाकलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात भारताच्या घटनेमध्ये काय तर या दोन्हींचा संगम आहे. ज्या तरतुदी गरजेच्या आहेत तो भाग ताठरमध्ये आहे आणि ज्या घटनेमध्ये बिलकुल एवढं काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे असा भाग लवचिकमध्ये आहे. भारताची ताठर तरतुदी कोणत्या मानल्या जातात? की जिथं 368 या कलमाचा वापर करून जो घटनेमध्ये बदल करायचा आहे त्यामध्ये दोन बदल आहेत की संसदेचं विशेष बहुमत हा एक भाग आहे आणि संसदेचं विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्यांची संमती हा एक भाग आहे. याच्या अंतर्गत जे घटनेमध्ये बदल करावे लागतात त्या बदलांना ताठर घटना किंवा ताठर तरतुदी असं म्हटलं जातं. जे कुठं आहे तर 368 या कलमामध्ये आहे. घटना दुरुस्तीसाठी असलेलं महत्त्वाचं कलम आणि इतर तरतुदींना भारतामध्ये लवचिक घटना असं म्हटलं जातं. आणि मग याच्यामध्ये डिटेल बाब तुम्हाला विचारतात की 368 अंतर्गत असलेल्या तरतुदी ज्या आहेत त्या डिटेल नेमक्या काय आहेत? घटनेमध्ये बदल किती पद्धतीने करता येतो? तर असलेल्या 3 पद्धतीनुसार घटनेमध्ये बदल करता येतो. 368 मध्ये किती तरतुदी आहेत? तर 2च तरतुदी आहेत. एक जी आहे त्याला मात्र घटना दुरुस्ती म्हणत नाहीये, तो त्याच्या बाहेरचा भाग आहे. असे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातील आणि फक्त या ठिकाणी मात्र एवढाच भाग लक्षात ठेवायचा आहे की भारताच्या घटनेमध्ये ताठर आणि लवचिकता यांचं एकत्रीकरण आहे. म्हणजे काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी ताठर आणि काहींमध्ये लवचिक यांचा संगम आपल्या भारताच्या घटनेमध्ये यांचं एकत्रीकरण आपल्या भारताच्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचं संतुलन. आपण पाठीमागच म्हटलं की भारतामध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये ज्यावेळी जाल तिथं संसद सार्वभौमत्व आहे. म्हणजे संसद जी म्हणेल ती पूर्व दिशा किंवा संसद जो बनेल तो नियम, तो कायदा, असा प्रकार जो आहे तो कुठं आहे? ब्रिटनमध्ये. अमेरिकेमध्ये त्याच्या उलट आहे की न्यायालय जे म्हणेल ती पूर्व दिशा, न्यायिक सर्वोच्च तत्व हे अमेरिकेमध्ये पाहायला मिळतं. पण भारतामध्ये मात्र काय केलं आहे की संसद असलेली पार्लमेंट आणि असलेलं न्यायालय यांच्यामध्ये संतुलन आहे, बॅलन्स आहे. खरं तर हा सुरुवातीला दोघांमध्ये वाद होता, कारण संसद म्हणायची आम्ही उच्च आणि न्यायालय म्हणायचं आम्ही उच्च. पण प्रकार असा झाला की हा वाद अगदी विकोपाला पोचला आणि हा वाद मिटवण्याचं काम केलं कोणी? तर केशवानंद भारती खटला 1973. म्हणजे हा घटनेचा गाभा मानला जातो. खूप महत्त्वाचा खटला आहे. कोणता? तर केशवानंद भारती खटला 1973. इथं असलेला वाद कोणाचा? तर संसदेचा आणि न्यायालयाचा हा वाद या ठिकाणी मिटवण्यात आला. कुठं? केशवानंद भारती खटल्यामध्ये. आणि इथं असं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? तर संसद जे आहे, संसद सर्वोच्च आहे. कधीपर्यंत? तर घटनेची मूलभूत संरचना जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत. आता ही घटनेची मूलभूत संरचना वगैरे हे तत्व घटनेला लागू केलेत कोणी? केशवानंद भारती खटल्यानं. तर ही काय आहेत ही तुम्हाला पुढे समजतील. पण जर संसदेने हे बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत संरचना हे तत्व जर बदललं तर मात्र न्यायालय ते अवैध घोषित करेल आणि मग इथं न्यायालय उच्च असेल. म्हणजे इथं संसद उच्च असेल, इथं न्यायालय उच्च असेल, अशी व्यवस्था जी आहे ती भारतात निर्माण केली आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यांचं संतुलन भारतामध्ये निर्माण केलेलं आहे. यांचं संतुलन भारतामध्ये निर्माण केलेलं आहे. हा भाग तुम्ही या ठिकाणी या पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. त्याच्या पुढे बघा, स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. भारताची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे काय? की असलेल्या कार्यकारी मंडळापासून तिला विभक्त केलेलं आहे. म्हणजे तिच्यावरती कार्यकारी मंडळ किंवा इतर भागांचं बिलकुल दबाव नसेल, याला स्वतंत्र न्यायव्यवस्था असं म्हटलं जातं. आणि एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय? किंवा एकात्मिक म्हणण्यापेक्षा त्याला खरं एकेरी न्यायव्यवस्था असं म्हणायचं आहे. तुम्ही अमेरिकेमध्ये गेले तर अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. राज्याचे कायदे राज्य न्यायालयामध्ये आणि केंद्राचे कायदे केंद्र न्यायालयामध्ये, असे 2 व्यवस्था तिथे पाहायला मिळतात. पण भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर जिल्हा स्तरावरती डिस्ट्रिक्ट न्यायालय, वरती राज्य स्तरावरती गेलं हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय आणि अगदी देशाच्या वरच्या स्तरावरती गेलं सुप्रीम कोर्ट, अशी व्यवस्था भारतामध्ये जी निर्माण झालेली आहे त्याला एकेरी किंवा एकात्मक न्यायव्यवस्था या नावाने ओळखलं जातं. आणि हेच भारताच्या घटनेमध्ये वैशिष्ट्य सुद्धा आहे.
स्वतंत्र आणि एकेरी न्यायव्यवस्था. एखादं उदाहरण पुढचं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे असं करू नका की उदाहरण नाही आहे किंवा त्याचा इतर देशांचे संबंध लावलेला नाही. किमान एवढं तरी माहिती पाहिजे की भारतामध्ये न्यायव्यवस्था ही एकात्मिक आणि एकेरी स्वरूपाची आहे. अमेरिकेमध्ये असलेली न्यायव्यवस्था दुहेरी न्यायव्यवस्था आहे. आणि दुहेरीचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे आणि एकेरीचा अर्थ माहिती पाहिजे. एक उतरंड स्वरूप जे आहे, जसं भारतामध्ये असलेलं नागरिकत्व सुद्धा कसं आहे, एकेरी स्वरूपाचं. म्हणजे एकेरी स्वरूपाचं म्हणजे काय की फक्त भारतीय नागरिकत्व आहे. आणि अमेरिकेमध्ये गेलं तर दुहेरी नागरिकत्व, म्हणजे राज्य आणि केंद्र असे दोन नागरिकत्व त्या ठिकाणी मिळतात. असं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर मूलभूत हक्क हे एक भारताच्या घटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं, जे आपण USA कडून घेतलेले आहेत. घटनेच्या भाग 3 मध्ये 12 ते 35 या कलमांच्या दरम्यान आहेत. त्यानंतर नागरिकांना राजकीय न्याय मिळवून देतात. हे असलेले मूलभूत हक्क जे आहेत ते त्यांना राजकीय न्याय मिळवून देतात, लोकांमध्ये समानता निर्माण करतात, असा भाग जो आहे तो मूलभूत हक्कांमध्ये. त्यानंतर भारताच्या घटनेमध्ये जसे मूलभूत हक्क आहेत त्याच पद्धतीनं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व सुद्धा आहेत. जसे हे घटनेच्या भाग 3 मध्ये आहेत तशी यांची माहिती घटनेच्या भाग 4 मध्ये आहे. जसं यांचं कलम जे आहे ते 12 ते 35 आहे, तसं यांचं कलम 36 ते 51 आहे. फक्त याच्यामध्ये फरक हा आहे की हे मात्र न्यायप्रविष्ट आहेत. जर त्याचं उल्लंघन झालं तर ते न्यायालयाकडून तुम्हाला पुन्हा मिळवून घेता येतात, पण ही मात्र पुन्हा मिळवून घेता येत नाहीत. हे आपण डिटेल त्याच्यामध्ये पाहूया. इथं मात्र एवढंच माहिती लक्षात ठेवायची. आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देतात आणि हे जे आहे ते तुम्हाला राजकीय न्याय मिळवून देतात. असा मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व याच्यामधलं वैशिष्ट्य किंवा हा भाग तुम्हाला वेगळा करता येतो. त्याचप्रमाणे आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत. आपण ही कुठून घेतली आहेत तर रशियाकडून घेतलेली आहेत. कुठून? रशियाकडून. मूळ घटनेमध्ये नव्हती, लक्षात ठेवा. मूळ घटनेमध्ये नव्हती. कधी ऍड केली आहेत तर 42वी घटना दुरुस्ती 1976 ती समाविष्ट केलेल्या आहेत. एक भागच समाविष्ट केला, उपभाग म्हणूया आपण 4A. एक कलम त्याच्यामध्ये समाविष्ट केलं 51A आणि त्यावेळी महत्वाची 10 कर्तव्य त्याच्यामध्ये टाकली होती. हे कर्तव्य काय टाकली याची बरीचशी कारणं आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे इंदिरा गांधींना असं वाटायला लागलं की फक्त लोक काय करतात की सरकारवरती बरीचशी जबाबदारी टाकतात. सरकारने असं करायला पाहिजे, सरकारने तसं करायला पाहिजे, पण तुमचं एक नागरिक म्हणून काही कर्तव्य पाहिजे. हे कर्तव्य मात्र तुम्ही पाळत नाहीयेत आणि म्हणून ही कर्तव्य जी आहेत ती घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. जसं की त्यामधलं एखादं महत्त्वाचं कर्तव्य की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये. तुम्ही बघता की दंगली झाल्या वगैरे वगैरे काय केलं जातं की सार्वजनिक मालमत्ता जाळणे, बस गाड्यांवरती दगडफेक करणे, कार्यालयांची तोडफोड करणे. आणि मग ही महत्त्वाची कर्तव्ये जी आहेत जे नागरिकांनी पाळायला पाहिजे असं इंदिरा गांधींना वाटायला लागलं आणि म्हणून या मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या घटनेमध्ये केलेला दिसतो. ज्यावेळी ही ऍड केली होती त्यावेळी 10च टाकली, पण नंतर आणखीन 86वी घटना दुरुस्ती 2002 आणखीन एक कर्तव्य ऍड केलं आणि म्हणून आजची संख्या किती आहे? 11 आहे. म्हणजे ही कुठं आहे तर 42वी घटना दुरुस्ती. घटनेला एक भाग जोडला 4A, एक कलम ऍड केलं कोणतं 51A आणि त्यामध्ये 11 कर्तव्य मेन्शन केले. ही कोणती आहेत? आपण स्वतंत्र मूलभूत कर्तव्य हा भाग ज्यावेळी पाहू त्यावेळी समिती कोणती नेमली होती, त्यामध्ये आणखीन काही बदल केले का, इतर मागण्या कोणत्या होत्या, हा सर्व भाग जो आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करू. त्यानंतर आणीबाणी विषयक तरतुदी. भारताच्या घटनेमध्ये एकूण 3 प्रकारच्या आणीबाणी ज्या आहेत त्या दिलेल्या दिसतात. भारताच्या घटनेमध्ये असलेल्या आणीबाणी किती आहेत तर 3 प्रकारच्या आणीबाणी आपल्या घटनेमध्ये दिलेल्या दिसतात. कोणत्या 3 तर एक जी आहे ती 352 ज्याला आपण राष्ट्रीय आणीबाणी असं म्हणतो, दुसरी आहे 356 ज्याला राष्ट्रपती राजवट असं म्हणतो आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे कोणता? वित्तीय आणीबाणी 360. परत एकदा बघा 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट आणि 360 वित्तीय आणीबाणी अशा 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आपल्या भारताच्या घटनेमध्ये केलेली दिसते. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीमध्ये 3 कारणं आहेत. ती 3 कारणं म्हणजे कोणते तर परकीय आक्रमण, त्यानंतर परकीय युद्ध आणि त्यानंतर आणखीन एक कारण म्हणजे कोणतं तर खरं अंतर्गत अशांतता असं होतं. कधीपर्यंत? 1976 पर्यंत. 44वी घटना दुरुस्तीने ते बदललं आणि तिथं सशस्त्र उठाव असं केलंय. काय केलंय? सशस्त्र उठाव. म्हणजे आज ही 3 कारणं आहेत. कोणती? परकीय आक्रमण, युद्ध आणि सशस्त्र उठाव. या 3 कारणास्तव देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येते. त्यानंतर राज्याची कायद्यात्मक यंत्रणा किंवा घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्या ठिकाणी काय केलं जातं? राष्ट्रपती राजवट. म्हणजे ते संबंधित राज्य जे आहे ते राष्ट्रपती हातामध्ये घेतात त्यालाच राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं. आणि आणखीन एक भाग आहे तो म्हणजे कोणता तर 360, तो म्हणजे वित्तीय आणीबाणी.
जर आर्थिक स्थिती कोलमडली आणि त्याच्यातून सावरण्यासाठी जर काही निर्णय घ्यायचे झाले तर तुम्ही देशामध्ये वित्तीय आणीबाणी लावू शकता, अशा पद्धतीची तरतूद आहे. त्यानंतर भारतामध्ये असलेलं नागरिकत्व हे कसं आहे तर एकेरी नागरिकत्व आहे. कसं आहे हे एकेरी नागरिकत्व. USA मध्ये मात्र दुहेरी नागरिकत्व आहे. भारतामध्ये दिलेलं नागरिकत्व हे राज्यांचं नागरिकत्व नाही, फक्त भारताचं नागरिकत्व तुम्हाला दिलं जातं. तुमच्या हातामध्ये जे वोटर ID आहे, तुमच्याकडे असलेलं वोटर ID त्याच्यावरती बघा तुम्हाला दिसेल, तुम्हाला महाराष्ट्राचं नागरिक म्हणून नाही दिलेलं, तुम्हाला भारताचं नागरिक म्हणून ते दिलेलं आहे. पण USA मध्ये जाता त्यावेळी मात्र दुहेरी नागरिकत्व म्हणजे केंद्र आणि राज्य अशा पद्धतीने दुहेरी नागरिकत्व त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर त्याच्या पुढे काय बघा की सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय की भारतामध्ये काय केलंय की 326 या कलमानुसार जो 18 वर्ष पूर्ण करेल त्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि भारतामध्ये प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली. खरं तर या ठिकाणी 326 नुसार असलेलं मतदाराचं वय सुरुवातीला 21 वर्ष होतं, पण नंतर मात्र हे बदललं आणि तिथे किती केलंय 18 वर्ष केलंय. हे कसं केलंय या संदर्भात असलेली घटना दुरुस्ती कोणती हा भाग मी तुम्हाला पुढे सांगेल. ही वैशिष्ट्य सुद्धा भारताच्या घटनेची आहेत. त्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेत कुठेही नाही आहे, पण या ठिकाणी धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की सर्व धर्मांना समान वर्तणूक असा प्रकार, समान वागणूक असा प्रकार जो आहे तो आपल्या भारताच्या घटनेमध्ये पाहायला मिळतो. त्यालाच धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं भारताच्या घटनेची मूलभूत वैशिष्ट्ये जे आहेत किंवा बेसिक वैशिष्ट्ये जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजले असतील तर हा पार्ट 2 किंवा पार्ट 2 म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की पहिला व्हिडिओ तुम्ही घटना कशी बनली, घटना समिती काय होती वगैरे याबद्दलची माहिती घेतली. दुसऱ्या भागामध्ये तुम्ही काय केलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये की आपल्या भारताच्या घटनेची वैशिष्ट्ये समजावून घेतली की नेमकी काय आहेत. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्ही काय समजावून घेणार तर भारताचं संविधान नेमकं कसं आहे की त्याचे भाग काय आहेत, कलम काय आहेत, परिशिष्ट काय आहे, अनुसूची काय, हा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये समजावून घ्यायचा आहे. इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल. याच्या पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची मी तुम्हाला माहिती देईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.